नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगचा आजचा भाग खूप मजेशीर आहे. म्हणजे आता प्रिया तर चालली जाते बहाणा मारून, पण तिथे आता सायली येणार आहे कल्पनाची मदत करायला. पण आता एकत्र स्वयंपाक करायचं म्हटल्यावर बोलणं तर येणारच, पण कल्पना तर सायलीशी बोलणार नाही. त्यामुळे बघा आता त्या दोघी काय करतात. म्हणजे आता घरात एखादा व्यक्ती असला आणि आपल्याला त्याच्याशी बोलायचं नसलं तर आपण कसा तिसऱ्या व्यक्तीचा सहारा घेऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रिटेंड करतो, बस तसंच काही होणार आहे आजच्या भागात. तर चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. सायली आता अर्जुनला म्हणत असते की मी आज जाऊन बघते, आता मला स्वयंपाक करावा लागेल. त्यावर आता अर्जुन सांगतो की अजिबात नाही, कशाला जात आहे तुम्ही त्या प्रियाला मदत करायसाठी. तर आता सायली अर्जुनला समजावून सांगत असते की अहो, घरच्यांना शिक्षा नाही मिळावी म्हणून जात आहे मी. तिचं काय, तिचं तर नेहमी चालूच राहतं ना. आणि अश्विन भाऊजींना सुद्धा वाढदिवसाच्या दिवशी छान खायला मिळायला नको का. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हां, सगळं कसं मॅनेज करायचं ना हे तुझ्याचकडून शिकायला हवं. पण एक दिवस सगळ्यांना कळेलच तुझं हे प्रेम. आणि लवकरच डॅडच नाही तर फक्त घरातले सगळेच जण तुझ्याशी बोलणार आहे, अगदी पूर्वीसारखे. आता हे ऐकून सायली अर्जुनला म्हणते की तुमच्या तोंडात ना खीर पडो, पण ते बनवण्यासाठी मला आज जावं लागणार. नाहीतर ती प्रिया सगळ्यांना खिरीच्या नावाने ना दूध आणि साखर देईन. आता दोघेही हसतात आणि आतमध्ये जातात. इकडे आता किचनमध्ये कल्पनाने सगळं स्वच्छ करून ठेवलेलं असते आणि प्रिया मोबाईलच बघत बसली असते. आता प्रताप असतो तिथे बसला आणि प्रतापच्या दोघांकडे लक्ष जातं. तर दोघींकडे लक्ष गेल्यावर प्रतापच्या लक्षात आलेलंच असतं हे प्रियाची लक्षणं, या महामायेची लक्षणं की ही तर काही करणारच नाही आहे. असो, त्यानंतर आता काय होतं, कल्पना आता प्रियाला म्हणते की अगं, आता मला आधी कढाई पनीर बनवायची आहे, त्यामुळे मला तू लाकडी तवा शोधून दे ना. तर आता ही प्रिया फोनमध्ये बघत असते आणि ती चाकूच आता कल्पनाच्या हाती देते. त्यावर आता कल्पना म्हणते अगं तू हे काय देतेस. अगं, मी तुझ्याकडे लाकडाचा तावा मागितला गं आणि तू मला सुरी देत आहे. तर आता प्रिया मूर्खासारखी हसू लागते आणि त्यावर आता कल्पना बोलते अगं, लक्ष कुठे आहे तुझं. पुढे आता कल्पना प्रियाला एक काम सांगते. कल्पना म्हणते की बरं, एक काम कर, मी आता पनीर कढाईकडे लक्ष देते, ते बघते मी आणि तू रोट्या करू. त्यावर आता प्रिया कल्पनाजवळ येते आणि फोन दाखवत म्हणते अगं हे बघ, मी आहे ना रोटीची रेसिपी बघत होते, तर या व्हिडिओत बघा ना ही बाई काय म्हणत आहे. ती बाई यात म्हणाली की ते म्हणे पीठ मळताना आहे की त्यामध्ये घी टाकायचं. त्यावर आता कल्पना म्हणते की हो, टाकायचं असतं ना मग. त्यावर आता प्रियाला तर आधी हे खोटंच वाटत असतं, पण आता ती पुढे म्हणते बघा की हो, मला वाटलंच की त्यामध्ये घी लागणारच. आता म्हणजे रोटी मळवायचं म्हटल्यावर त्यामध्ये घी तर लागणारच ना. म्हणजे आता रोटी बनवायला म्हटलं तर त्यामध्ये तर दही लागेलच ना. त्यावर आता कल्पनाताई तिला म्हणतात काय गं तन्वी, तुला त्याकरिता व्हिडिओ कशाला बघायला पाहिजे. अगं, मी सांगते ना तुला कसं काय बनवायचं ते. आणि आता पुढे कल्पनाताईला रेसिपी सांगू लागतात की हे बघ, आपण जेव्हा रोटी बनवतो ना त्यामध्ये तेव्हा घी टाकायचं असतं. मग ते कणिक आहे की नाही छान अशी मळायची आणि मग थोडा वेळ ती तशीच राहू द्यायची. त्यानंतर त्याचे उंडे करायचे आणि मग तो थोडासा लाटायचा. मग त्याला काय ते तूप लाव किंवा तेल लाव. मग आता प्रॅक्टिकली आता कल्पनाताई तिथलं करून सुद्धा दाखवतात की मग ना असं काही करायचं वगैरे, हाताने ती रोटी अशी गोल करायची, मग त्याचा उंडा करायचा परत आणि मग ती रोटी लाटायची. तर आता कल्पनाताई विचारतात की त्याने काय होतं सांग बरं. त्यावर आता प्रिया म्हणते काय होतं. तर आता कल्पनाताई सांगतात की त्यांनी ना छान असे पापुद्रे फुटतात त्या पोळीला. आता त्यावर या प्रियाला काही समजतच नसतं, पण आता प्रिया नाटकं करते की हो का, वाव पापुद्रे. आता कल्पनाताई सांगतात की बरं चल, आता पटकन आहे की नाही तू कणिक मळायला घे. तर आता प्रियाच्या चेहऱ्यावर वाजतात 12 आणि ती मनात आता विचार करू लागते इतका किचकट अभ्यास तर मी 12वीच्या परीक्षेला सुद्धा नव्हता केला, त्यामुळे आता आहे की नाही इथून कल्टी मारलेलीच बरी. आणि आता ती कल्पनाला उद्देशून म्हणते की या बिंडोकीचा सगळा स्वयंपाक करून झाला की मग मी येते. आणि आता प्रिया मारते बहाणा की अगं आई, माझ्या मैत्रिणीचा आहे की नाही कॉल येतोय आणि ती मगासपासून मला मेसेज करते, तिला आहे की नाही एका प्रोजेक्टसाठी मदत हवी आहे. आई, मी पटकन जाऊन आले हां, म्हणजे मी तिच्याशी बोलते आणि पटकन येते तुझी मदत करायला. आणि आले की मग मी करते ना पनीर कढाई, जिरा घालून राईस आणि मग काय ते दहीच्या रोट्या सगळं करते हां मी, असं म्हणत आता प्रिया तिथून निसटते. तर आता प्रतापच्या लक्षात येतं आणि कल्पनाच्या सुद्धाही लक्षात आलेलं असतं की प्रियाने मुद्दामच बहाणा मारलाय, पण आता नाईलाज असतो कल्पनाचा. त्यावर आता प्रिया गेल्यावर प्रताप कल्पनाला टोमणा मारतो आणि बोलतो सासूबाई चला कामाला लागा, आता किचन तुम्हाला सांभाळायचं आहे. त्यावर आता बिचारी कल्पना हो म्हणत कामाला लागते आणि तितक्यात आता तिथे सायली येते तिच्या मदतीसाठी. बघा आता सायलीने इथे एकदम बरोबर नाव ठेवलं होतं या प्रियाचं, कारण ही महामाया तर गेली आहे कल्टी मारून, पण आता बिचारी तिथे सायली येते आणि लगेच कामाला लागते. सायली आता विचारते आई, मी तुम्हाला दही बुंदीसाठी दही फेटून देऊ का. त्यावर आता कल्पना तिच्याकडे इग्नोरच करते आणि आता अर्जुन आतमध्ये येतो. तर आता प्रताप विचारतो काय रे, तुम्ही इतक्या लवकर कसे काय परत आलात. त्यावर आता अर्जुन सांगतो माझी बायको, तिला काय तर किचनमध्ये कामं करायची आहेत ना म्हणून यावं लागलं.
आता प्रताप कौतुकाने आपल्या सुनेकडे बघू लागतो, तर आता सायली स्वतःच दही घेते आणि फेटू लागते, कारण कल्पनाने तिला काही सांगितलंच नसतं. आता कल्पना काहीतरी जाते शोधायला, पण तिला ते काही मिळत नाही. तर आता सायली ते शोधून आणते आणि म्हणते, हे घ्या, तुम्हाला आता लाकडाचा चमचा हवा होता ना. आणि आता कल्पनाला सुद्धा तेच हवं असतं. हे बघून आता अर्जुन आणि प्रतापरावांची खुणाखुणी सुरू असते की बघा झालं यांचं बॉन्डिंग सुरू. त्यानंतर आता कल्पना एक कोपर घेते, तर सायली आता कल्पनाला लगेच पीठ काढून देते आणि आता प्रताप आणि अर्जुन दोघांचीही गप्पपणे मजा बघत असतात. त्यानंतर आता सायली तर बिचारी आपल्या कामात सुद्धा असते आणि कल्पनाला एक एक गोष्ट देऊन त्याची मदत सुद्धा करत असते. हे बघून आता प्रतापला खूप आनंद होत असतो आणि आता दोघेही कौतुकाने या दोघींकडे बघत असतात. आता बघा काय होतं, कल्पना आहे ना काहीतरी चव बघत असते, पण तिला ती चव समजतच नसते. आता ती परत घेऊन बघते तरी सुद्धा तिच्या काही लक्षात नसते. आता हे सायलीच्या लक्षात येतं आणि सायली आता लगेच येते आणि ते टेस्ट करून बघते. मग त्यामध्ये आता सायलीला काहीतरी कमी वाटत असतं. तर आता सायली पहिला मसाला काढते, त्यावर आता कल्पना हाताने तिला थांबवते. त्यानंतर सायली आता दुसरा काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करते. आता सायली डायरेक्टच आता कल्पनाला विचारते, आई हो, पंजाबी पद्धतीच्या भाजीत काहीतरी असं टाकायला हवं असतं स्पेशल, पण काय ते मला नाही कळत आहे. आणि आता बिचारी सायली अर्जुनकडे बघू लागते की आता मी काय करू. तर आता कल्पना काय करते, प्रतापचा सहारा घेऊन आता ती म्हणते अहो. तर आता प्रताप म्हणतो हां बोल. तर आता कल्पना म्हणते अहो ते मी फ्रीजमध्ये काजूची पेस्ट ठेवली होती ते कुठे आहे. त्यावर आता प्रताप म्हणतो की अरे मी तर ती बघितली सुद्धा नाही आहे, मला का विचारतेस तू. तर आता कल्पना आहे की नाही त्याला डोळे दाखवते. आता सायलीच्या हे लक्षात येतं की कल्पना आहे ना सायलीलाच विचारती आहे इनडिरेक्टली. तर आता सायली सुद्धा तेच करते. सायली आता अर्जुनला म्हणते अहो ती ना मी डीप फ्रीजरमध्ये ठेवली होती मगाशी, मी आधीच करून ठेवली होती. तर बघा आता त्यावर अर्जुन म्हणतो की अच्छा हो का, बरं झालं मला सांगितलंस, नाही तर काय ना मला सापडलीच नसती. आणि आता प्रताप आणि अर्जुन दोघेही हसू लागतात. सायली आता लगेच जाते आणि फ्रीजमधली ती काजूची पेस्ट कल्पनाच्या हाती देते. आता कल्पना आहे की नाही प्रतापला म्हणते अहो माझा आहे की नाही स्वयंपाक मगाशीच झाला असता, पण काय ना ते किचन आवरण्यामध्ये माझा वेळ गेला ना. आता त्यावर सायलीला समजतं की कल्पनाला टेन्शन आलं असतं वेळ वगैरे होणार स्वयंपाक करायला म्हणून. तर आता सायली अर्जुनला म्हणते की अहो तुम्ही काहीच काळजी करू नका, अश्विन भाऊजी येईपर्यंत घरचा सगळा स्वयंपाक तयार होणार. तर आता त्यावर अर्जुन म्हणतो की अजिबात नाही, नो टेन्शन ॲट ऑल. आता कल्पना परत काहीतरी चव करत असते, घेत असते, पण आता तिच्या त्यामध्ये पण लक्षात येत नसतं की यामध्ये काय कमी येते. तर आता सायली ती चव घेऊन बघते आणि सांगते अहो काय आहे ना यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी टाकली तर याला चव येईल, चालेल का, कसं वाटणार. त्यावर आता अर्जुनला तर काही कळत नसतं, पण तो आता बोलतो की हां छानच वाटेल, बिंदास टाक. तर आता कल्पना सुद्धा प्रतापला म्हणते अहो कस्तुरी मेथी टाकून ना छानच वाटेल. तर आता प्रताप म्हणतो हां टाक मग टाक. आता सायली शोधत असते पण तिला कस्तुरी मेथी काही सापडतच नसते. त्यामुळे आता कल्पना प्रतापला म्हणते अहो ते काय आहे ना कस्तुरी मेथी फ्रीजच्या बाजूच्या कपाटात आहे. त्यावर आता प्रताप म्हणतो अच्छा हो का, आणि आता तो अर्जुनला खुणावतो आणि म्हणतो फ्रीजच्या बाजूच्या कपाट आहे, सांग तिला सायलीला. तर आता अर्जुन पण आता ओरडतो आणि म्हणतो ते फ्रीजच्या बाजूच्या कपाट आहे हां कस्तुरी मेथी. तर आता सायली लगेच ती कस्तुरी मेथी घेते आणि त्यामध्ये टाकते. त्यानंतर आता अर्जुन प्रतापला म्हणतो डॅड आपला आहे की नाही कबूतर झालाय कबूतर. तर आता प्रताप म्हणतो म्हणजे. अर्जुन आता सांगतो की ते काय आहे ना पूर्वी काय असायचं, म्हणजे जुन्या काळात काही मेसेजेस पाठवायचे असतील तर ते कबूतरचा यूज करायचे ना, त्याच्या पायाला चिठ्ठी बांधायचे आणि मग मेसेज पाठवायचे, बस अगदी तसंच झालंय आपलं. त्यावर आता प्रताप हां असं म्हणतो आणि आता कल्पना रागातच आता अर्जुनकडे बघत असते आणि दोघेही आता हसू लागतात. आता कल्पना त्यावर काही उत्तर देत नाही, आपल्या कामाला लागते. आता कस्तुरी मेथी टाकून झाल्यावर एक चव घेऊन बघते आणि कल्पनाला ती चव आवडते आणि कल्पनाचे एक्सप्रेशन्स नसते समजलेलं असतं की खूप छान झालंय ते. तर आता दोघेही असे छान असं सुंदर असे एक्सप्रेशन देतात प्रताप आणि अर्जुन. आता सायली इनडायरेक्टली कल्पनाला विचारायचं असते, पण ते अर्जुनला म्हणते की अहो यात थोडं जिरेपूड टाकलं तर जमेल का. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो की हो हो टाक बिंदास. तर आता कल्पना लगेच प्रतापला म्हणते की अहो नको, जिरेपूड आहे की नाही चांगलं नाही वाटणार, आपण मसाला करतोय ना त्यामध्ये मग मी ते गरम मसाला घालेलच. त्यावर आता प्रताप म्हणतो अच्छा असं म्हणते का, ठीक आहे कर मग तसं कर. आणि अर्जुन त्यावर आता होला हो मिळवतो, हां चालेल चालेल करा तुम्ही तुमचं काय ते. आता थोड्या वेळाने सायली तिथे उभी असते मदत करत. तर आता कल्पना विचारते प्रतापला की अहो कढई पनीर झाल्यावरती त्यावर अशी फ्रेश क्रीम टाकली तर कसं वाटेल. तर आता प्रताप म्हणतो की वा अप्रतिम छान वाटेल. तर आता सायली अर्जुनला म्हणते की अहो मी सजावटीसाठी मगाशीच फ्रेश क्रीम काढून ठेवलं होतं, फ्रीजमध्ये आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अरे वा फॅन्टॅस्टिक. आता प्रताप आणि अर्जुनला आधी तर छान वाटत असतं ही उत्तरं वगैरे द्यायला, पण आता त्यांच्या जीवावर येत असतं. आता सायली अर्जुनला विचारते की अहो रोट्या कधी करायला घ्यायच्यात. तर आता अर्जुन पहिले प्रतापला विचारतो की आधीपासून लाटायच्या आहेत का, आणि मग आता प्रताप कल्पनाला विचारतो की आधीपासून लाटायच्या आहेत का. तर आता कल्पना सांगते की अहो
रोट्या मी जेवायच्या अगोदर करणार. तर आता प्रताप अर्जुनला सांगतो आणि अर्जुन आता सायलीला सेम म्हणतो की हां जेवायच्या अगोदर. पुढे आता कल्पना म्हणते की हो मी काय म्हणते खिरेमध्ये तितके. आता प्रताप कल्पनाला थांबवतो आणि म्हणतो अरे पुरे आता काय चाललंय तुमचं. आणि आता अर्जुन सुद्धा हसायला लागतो. पुढे आता प्रताप म्हणतो की तुम्ही दोघी सुगरणी आहात ना, तुम्ही आमच्या दोघांना विचारून पदार्थ बनवतायत म्हणजे नळाच्या तोटीला विचारून पावसाने येण्यासारखं आहे. आता कल्पना आणि सायली एकमेकींकडे बघू लागतात. पुढे आता प्रताप सांगतो की तुम्ही जे आम्हाला प्रश्न विचारतायत ना त्याची फक्त आम्ही उत्तरं देतोय, बाकी काही नाही. त्यापेक्षा काय ना पदार्थ तुम्ही दोघींनी ठरवून बनवा, त्यामुळे कसं होईल ना आम्ही निवांतपणे खाऊ. त्यावर आता अर्जुन सुद्धा म्हणतो की हां एक्झॅक्टली. आणि तो आता पुढे म्हणतो की डॅड इकडे या ना जरा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि लगेच आता तिथून दोघं जण चालले जातात. आणि आता कल्पना अहो अहोच करत राहते. सायली आता गाल्यातल्या गाल्यात हसू लागते. तर कल्पनाला तर काही सुचतच नसतं काय करावं ते पुढे. तर आता सायलीच्या साईडने जो कांदा चिरलेला असतो तर सायली ते स्वतःहून कल्पनाला देते. आणि न बोलताच आता दोघींचा स्वयंपाक चाललेला असतो, कारण दोघींना ही एकमेकींच्या मनातलं हे कळतच असतं. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि महिपत येतो दामिनीच्या ऑफिसमध्ये नाचत नाचत. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडेच सो इकडे आपलं नेहमीसारखंच. मग तो आता आतमध्ये येतो आणि आता दामिनी म्हणते काय हो नॉक करून यायला तुम्ही शिकलाच नाहीत का, आणि आता काय तर गाणं म्हणतायत, गाणे बिणे ऐकवतायत. त्यावर आता महिपत खाली बसतो खुर्चीवर आणि म्हणतो अहो देशमुख बाई मी एकीने बातमीच तशी आणली आहे. तर आता दामिनी त्याच्याकडे नीट लक्ष देऊन बघू लागते. त्यावर आता महिपत दामिनीला सांगतो की तुम्ही पण ऐकलीत की उठून एकदम अशा नाचायला लागणार. त्यावर आता दामिनी म्हणते की नाही काय ना मला वाटलंच होतं की काहीतरी ब्रेकिंग न्यूज अशी असणार, नाहीतर त्याशिवाय अशी धमकी देऊन तोऱ्या तिथून निघून गेलेला माणूस अशी एंट्री मारणारच नाही. त्यावर आता महिपत म्हणतो पण मी एकाच हाताने एंट्री नाही घेतली, तिकीट आणलं मी तिकीट. त्यावर आता इकडे दामिनी म्हणते की कशाचं, तुमच्या फ्लॉप शोचं का काय ना नकोय मला ते गाणी बिणी ऐकून कंटाळले मी आता. तर महिपत म्हणतो हे बघा देशमुख बाई ते काही सिनेमा बिनेमाचं तिकीट नाही आणलं, माझी पोर आहे की नाही साक्षी ती सुटन याचं तिकीट आणलंय मी तुमच्याकडे. आता दामिनी ना ते वाचू लागते चिठ्ठी. महिपत आता दामिनीला म्हणतो हेच तिकीट वापरून आहे की नाही तो मधुकर पाटील कायमचा जेलात जाणार. तर आता दामिनी विचारते एवढं काय यात. तर आता महिपत म्हणतो अरे वाचा तर खरं. आता दामिनी ते सगळं वाचू लागते आणि आता ती महिपतकडे अशी बघू लागते आणि म्हणते ही जी मधुकर पाटलांची सुसाईड नोट आहे ना हे तुम्ही लिहिली आहेत ना, आणि मग जबरदस्ती त्यांची सिग्नेचर घेतली आहे बरोबर. त्यावर आता महिपत सांगतो की हा पण ते कोर्टाला कसं माहिती जबरदस्ती सही घेतली म्हणून, ते तर तुम्हीच सांगता ना, तुम्हीच कराल ना तिथे प्रूव्ह की हे त्यानं सही केली म्हणून. त्यावर आता इकडे दामिनी बोलते वा शिखरे माझ्यावर हा जो विश्वास दाखवता ना तुम्ही त्याने मला खरंच भरून आलं हो. चला आपण आहे की नाही आता एक काम करूया, कोर्टात आपण अर्जुन सुभेदारची धुळधाड कशी उडवायची ना त्याची आपण एक प्रॅक्टिस करूया. म्हणजे काय आहे ना एक नाटक करू, तुम्ही आता दामिनी देशमुख आणि मी अर्जुन सुभेदार, चालेल का. चला तर मग नाटकाला सुरुवात, चला सुरू. त्यावर आता इकडे महिपत म्हणतो की मी दामिनी देशमुख. त्यावर आता दामिनी म्हणते की हो चला करा सुरू. तर आता लगेच महिपत उठून उभा होतो आणि म्हणतो आता बघाच. आणि आता महिपत म्हणतो माय लॉर्ड ही चिठ्ठी त्या थेरड्या, नंतर तो आता चेंज करतो त्याचे टोन आणि मग म्हणतो मधुकर पाटलाने लिहिलेली आहे आणि त्यात असं स्पष्ट लिहिलेली आहे की त्या विलासचा खून त्याने केलाय म्हणून. आणि त्याला नंतर प्रायश्चित झाला. तर दामिनी लगेच उठून उभी राहते आणि महिपतला म्हणते एक मिनिट दामिनी देशमुख हे सुसाईड नोट तुम्हाला कुठे मिळाली आणि कोणी दिली. बरं ते सगळं जाऊ द्या. आणि आता तिथे एक दामिनीची इंटर्न उभी असते आणि तिच्या हाती आता दामिनी ते चिठ्ठी देते आणि म्हणते तू मधुकर पाटील. आणि आता दामिनी प्रिटेंड करते ते इंटर्नला विचारते की मधुकर पाटील ही चिठ्ठी तुम्ही लिहिली आहेत का. त्यावर आता तिची इंटर्न बोलते की नाही. पुढे आता दामिनी विचारते हे अक्षर तुमचं आहे का. त्यावर आता ती प्रिटेंड करणारी इंटर्न म्हणते की नाही. तर आता दामिनी महिपतला म्हणते की हां दामिनी देशमुख आता जर का मी 3 मिनिटात हे सिद्ध करू शकते की हे जे हँडरायटिंग आहे ना ती त्यांनी हे लवकर सिद्ध करणार की हे आहे की नाही चिठ्ठी ही मधुकर पाटलाने लिहिलीच नाही आहे. त्यावर आता महिपत जो प्रिटेंड करत असतो दामिनी बनण्याचा तो म्हणतो की अरे ते काय आहे ना तो जीव द्यायला चालला होता ना तर तो भीतीने होत असणार त्याला म्हणून तो नाही म्हणत असणार. त्यावर आता दामिनी म्हणते अच्छा हो का बरं. आता हे बघा माझ्याकडे ही आता मधुकर पाटलांची पर्सनल डायरी आहे ठीक आहे. आता याच्यातलं हस्ताक्षर आणि तुमचा या चिठ्ठीतलं हस्ताक्षर हे तर एक नाही आहे ना. आणि आता बघा याच्यात जो ल लिहिलाय तो त्यात बघा वेगळा लिहिलाय की नाही. शब्दांवरची जी रेग ओढली आहे तशीच ओढली आहे का तुमच्या त्या चिठ्ठीत नाही ना. याचा अर्थ काय होतो दामिनी देशमुख असं आता महिपत ला ती म्हणत असते. अरे याचा अर्थ हा होतो ना की ही चिठ्ठी मधुकर पाटलाने लिहिलीच नाही म्हणजे तुम्ही या कोर्टात खोटे पुरावे दाखवतायत ना. याचा अर्थ आता तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आणि आता तुमची सनक दामिनी देशमुख रद्द केली जाणार. आणि आता दामिनी महिपतला समजून सांगते की या सगळ्यात आता चिंता कोणाच्या उडाल्यात तुमच्या म्हणजे दामिनी देशमुखच्या. पुढे आता दामिनी महिपतला सांगते चर आता शिखरे आता तर मी तुमची केस लढू शकणार नाही कारण माझी सनक तर रद्द झाली ना.
आणि काय हो शिखरे, तुम्ही हे जे मूर्खासारखी चिठ्ठी घेऊन आलात ना, त्यांनी माझं प्रोफेशनल करिअर उद्ध्वस्त होणार. त्यावर आता महिपत म्हणतो की नाही, पण मी इतकी पण मोठी चूक केली नसणार ना, म्हणजे या चिठ्ठीचा आपल्याला काहीतरी फायदा करून घेता येईल ना. आता ना दामिनीने मस्त त्याच्याच भाषेत त्याला समजून सांगितलं. आता दामिनी महिपतला खाली बसायला सांगते आणि म्हणते, मी इतक्या वेळ तुम्हाला समजवलंय, तुम्हाला नाही समजत आहे का? बरं मी तुम्हाला आता लिहून देऊ का एकदाचं? अशी आता यानंतर बिंडोक आयडियाज घेऊन माझ्याकडे येऊ नका तुम्ही परत. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की तुम्ही जितके या केसपासून लांब राहाल ना, तितकंच तुमची मुलगी या केसमधून सुटण्याचे जरा तरी चान्सेस वाढतील. त्यामुळे आता गप्प बसा, हाताची घडी घाला आणि गप्प बसून काहीही बोलू नका, तोंडावर बोट ठेवा आणि मला माझी केस माझ्या पद्धतीने लढू दे, असं म्हणत आता दामिनी त्या चिठ्ठीचा गोळा करते आणि महिपतला फेकून मारते. आता सीन शिफ्ट होतो. सायली आणि कल्पनाने मिळून छान स्वयंपाक केलेला आहे. पण आता उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे की याचा क्रेडिट घेते प्रिया आणि तिथेच आता पूर्णाजी तिला गप्प बसवते आणि म्हणते, खोटं नको बोलूस तू. ते सुद्धा बघायला मजा येणारच, त्यामुळे उद्याचा एपिसोड सुद्धा मिस करू नका. असो आता सीन शिफ्ट होतो. प्रताप आणि अर्जुन तिथे येतात. आता प्रताप म्हणतो की वाह, छान सुगंध सुटलाय स्वयंपाकाचा. अर्जुन, मला काय वाटतं ना, घरात रोज कोणा ना कोणाचा वाढदिवस हवाच, म्हणजे काय ना, रोज आपल्याला असं चमचमीत खायला मिळेल. त्यावर आता अर्जुन सुद्धा म्हणतो की करेक्ट. आता कल्पना लगेच म्हणते, म्हणजे आपलं काय घरचं रोजचं जेवण चांगलं नसतं असं म्हणायचं आहे का तुम्हाला? त्यावर आता अर्जुन म्हणतो की नाही नाही मम्मा, अजिबात नाही. काय ना, जेव्हा दोन सुपरस्टार्स एका सिनेमात असतात ना, तेव्हा तो सिनेमा सुपर हिट असतो. आणि तसंच जेव्हा दोन सुपरस्टार्स किचनमध्ये स्वयंपाक करतात ना, तेव्हा ते जेवण सुपर डुपर हिट असतं. करेक्ट ना डॅड? त्यावर आता प्रताप सुद्धा हो असं म्हणतो. आता ही महामाया आली आहे, तिचं काम वगैरे निपटवून आणि आता ती लपून हे सगळं बघत असते आणि ती आता सगळं कौतुक वगैरे ऐकत असते. प्रताप आता म्हणतो की अर्जुन, कसं आहे ना, ह्या सुपरस्टार्स आहे ना दोघी, कधीतरी ह्या एकत्र येतात आणि हा दुर्मिळ योगायोग आहे आणि दोघी दोघींची खूप गंमत घेत असतात. तर आता ही महामाया मनात म्हणते की चला, सगळा स्वयंपाक झालेला दिसतोय, आता मी एंट्री घेऊ शकते. आणि आता ती आपलं तोंड करते आणि येते आतमध्ये. आई चल, मी पटकन पनीर कढई बनवायला घेते, असं आता ती नाटक करते आणि मग परत अशी प्रिटेंड करते की तिचं लक्ष तर स्वयंपाकाकडे गेलंय सगळं आणि म्हणते, अय्या हे काय, स्वयंपाक झाला सुद्धा. त्यावर आता अर्जुन प्रतापला खुणावतो की बघा डॅड. त्यावर आता इकडे प्रिया म्हणते, अगं आई सॉरी, मला ॲक्च्युली मैत्रिणीचा फोन आला ना, त्यामुळे मला जावं लागलं तिला मदत करायला. आणि आता ती बहाणे बनवत असते की तिला की नाही सतत म्हणजे फेल व्हायची भीती वाटत असते, म्हणून मला जावं लागलं. त्यावर आता अर्जुन म्हणतो की तिला भीती वाटत होती की तुला भीती वाटत होती की तू किचनमध्ये फेल होशील? आणि आता प्रताप आणि अर्जुन दोघेही हसू लागतात. तर आता सायली अर्जुनला डोळे दाखवते आणि आता अर्जुन गंमतच असं तोंडावर बोट ठेवतो. आता सुवास घेत घेत पूर्णाजी तिथे एंट्री मारतात आणि म्हणतात, अरे कल्पना, वा छान सुवास आहे ना तुमचा, अगदी माझ्या रूमपर्यंत येतोय, म्हणून तुम्ही बोलवायच्या आता मीच आली इथे. आता बघा ही प्रिया कशी नाटकं करते. प्रिया म्हणते की बरं चला पूर्णाजी तू आलीस, आता ना मी तुझ्यासाठी जेवण वाढते. हा सगळं स्वयंपाक रेडी आहे, सगळा स्वयंपाक बघ कसा रेडी आहे, त्यामुळे मी आता वाढायलाच घेत होती. ही तर अशी बोलत जसं काही हिने सगळं केलं. तर आता प्रताप एकदम एक्सप्रेशन देतो आणि अर्जुनकडे बघतो की बाप रे. पण पूर्णाजीला माहीतच असतं. पूर्णाजी आता म्हणतात, कल्पना आयत्या वेळेला सगळं तुझ्यावर पडलं ना गं, म्हणून मला असं वाटलं होतं की स्वयंपाक व्हायला थोडा वेळ लागेल म्हणून, पण इथे आल्यावर कळलं की इतक्या पटकन स्वयंपाक होऊन इतका सुंदर सुवास कसा काय डरवळतोय. पण आता आहे की नाही, कल्पनाला थोडंसं वाईट वाटत असतं, कारण सगळं क्रेडिट तिला गेलं असतं. तर आता कल्पना सायलीकडे बघू लागते. तर सायली स्माईल करत असते. तर आता प्रिया मुद्दाम गोष्ट टाळायची म्हणून म्हणते, अरे अश्विन कसा काय नाही आला अजून, मी त्याला कॉल करून बघते. तर आता प्रताप म्हणतो, तन्वी येईल तो, हे बघ एमर्जन्सीसाठी गेलेल्या डॉक्टर मुलाला घरच्यांनी फोन करून त्रास द्यायचा नसतो. तर आता अश्विनची एंट्री होते आणि अश्विन म्हणतो, आणि डॉक्टर मुलगा स्वतःहून हजर झाला तर, असा तो म्हणतो. तर आता सगळेजण त्याला बघून आनंदी होतात. आणि आता पूर्णाजीने काल विश नसतं केलेलं, म्हणून आता पूर्णाजी अश्विनला विश करते, कारण सकाळीच अश्विन निघून गेलेला असतो आणि रात्री तर त्या झोपल्या असतात. तर आता अश्विन पूर्णाजीचा आशीर्वाद घेतो. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात, अश्विन काय ना, तुझ्या वाढदिवसाचा केक मला काही खायला नाही मिळाला, त्यामुळे आता मी या दोघांचे यात की नाही कान पिडलेत आणि या सगळ्यांना ताकीद दिली, पण आता तुझं औक्षण तरी मला बघू दे आता. तर आता सायली सांगते, पूर्णाजी आईने आहे की नाही औक्षणाचं ताट आधीच रेडी करून घेतलंय, आपण ना आधी औक्षणच करूयात. तर आता प्रियाच्या जीवार येते आणि प्रिया आता सायलीकडे बघू लागते रागात. आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अश्विन म्हणत असतो की वाव सगळे पदार्थ माझ्या आवडीचे येतात. आता ही प्रिया क्रेडिट घेते आणि म्हणते की अश्विन तुझा वाढदिवस आहे, मी तुझ्यासाठी इतका नाही करेल का? त्यावर आता पूर्णाजी तिला गप्प बसवतात आणि म्हणतात, ए प्रिया खोटी बोलू नकोस, हा सगळा स्वयंपाक एकेने कल्पनाने आणि हिने मिळून केलंय, असं ते सायलीला खुणावत म्हणतात. आता अर्जुन म्हणतो, येणे म्हणजे कोणी? त्यावर आता पूर्णाजी म्हणतात, तुझ्या बायकोने.
सायली आता खुश होते आणि मनात बोलते, पूर्णा आजी आज सगळ्यांसमोर माझ्यासाठी बोलल्यात आणि लवकरच ते माझ्याशी सुद्धा बोलणार. आणि खरंच आता आपल्याला सिरियलमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी होताना दिसतात. असो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.